नमस्ते मित्रांनो. आपण आत्ता नवीन वर्षामध्ये 2026मध्ये येत आहोत आणि 2026मध्ये आल्यावर आपल्या आर्थिक निकषामधल्या काही गोष्टींची चेकलिस्ट आपण फॉलो केली पाहिजे आणि जर ती फॉलो केली तर आपण आर्थिक साक्षर तर होऊच, पण चांगला परतावा आणि चांगल्या स्टेजला जाऊ शकू आर्थिकदृष्ट्या. तर यासाठी सगळ्यात पहिली चेकलिस्ट जी आहे ती चेकलिस्ट आहे की तुम्ही पुढचा 10 ते 20 वर्षाचे तुमचे गोल सेट केलेत का. जर केले नसतील तर ते पहिले करून घ्या. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला आर्थिक आराखडा तुमचा लेखी स्वरूपात तुम्ही तयार केला आहे. बऱ्याच वेळा मनामध्येच खूप असतो, मी असं करणार तसं करणार वगैरे, हे सगळे तुमचे गोल्स असतात, पण त्याचा लेखी स्वरूपात कुठंच आराखडा नसतो. त्यामुळे त्या चेकलिस्टमध्ये भविष्यामध्ये ज्यावेळी डिसेंबर महिना येतो त्यावेळी आपल्याला लक्षातच नसतं की मी काय काय ठरवलं होतं या फायनान्शियल इयरला. त्यामुळे तो लेखी स्वरूपात करा. त्यानंतर तिसरा पार्ट जो आहे तो पोर्टफोलिओचा आढावा घेणे. वर्षातनं किमान 2 वेळा तरी तुमच्या आर्थिक सल्लागाराकडे जाऊन तुम्हाला त्याच्याबरोबर तुमच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू घेता आला पाहिजे की बाबा मी जो पोर्टफोलिओ केलेला आहे माझ्या रिटायरमेंटसाठी, माझ्या चाइल्ड एज्युकेशनसाठी, माझ्या इमर्जन्सी फंडासाठी, तो कितपत अचीव झालाय, किती टक्के अचीव झालाय आणि अजून अचीव करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, ह्यासाठी वर्षातून 2दा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला पाहिजे. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सोशल मीडियामधनं जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत ते काहीतरी तुम्हाला नवीन ट्रेंड्स दाखवत असतात. कधी सोन्याचा ट्रेंड दाखवतात, कधी चांदीचा ट्रेंड दाखवतात, कधी क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड दाखवतात, कधी शेअर मार्केटचा ट्रेंड दाखवतात, कधी पॉलिसीजचा ट्रेंड दाखवतात. तर त्यातला कोणती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे याचा आढावा घ्या आणि त्यासाठी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेऊन मग पुढं मूव्ह करा. यदा कदाचित तो इन्फ्लुएन्सर त्याच्या रील्सला जास्त लाईक्स मिळावेत यासाठी तो यदा कदाचित 100% खरी माहिती पण सांगत नसेल, असं पण असू शकतं. तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमची जोखीम घेण्याची जी क्षमता आहे ती पण तपासली पाहिजे. तर तुम्हाला तुमचा रिस्क प्रोफाइलिंग करून घेतला पाहिजे आणि रिस्क प्रोफाइलिंग जर तुम्हाला समजत नसेल तर तो कसा असतो, काय असतो, ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला नवजीवन वेल्थला नक्कीच व्हिजिट देऊ शकता. आम्ही तुमचा रिस्क प्रोफाइलिंग फ्रीमध्ये बनवून पण देऊ शकतो. तर हे रिस्क प्रोफाइलिंग करून घ्या. त्याच्यानंतर जे काही ट्रेंड्स चालू असतात इन्फ्लुएन्सर्सचे, त्या ट्रेंडनुसार लगेच आंधळेपणाने उड्या मारू नका. तिथं तुमच्या सल्लागाराला सोबतीला घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्याप्रती उत्तरदायी राहा. म्हणजेच काय की तुम्ही त्यासाठी स्वतःला अगोदर मेंटली प्रिपेअर करा की मी जे काही करतो आहे त्याच्या अगेन्स्ट काय धोके आहेत, त्याच्या अगेन्स्ट मला काय फायदा मिळणार आहे आणि त्याचं योग्य नियोजन होतंय की नाही, हे सगळं तुम्हाला बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला 2026मध्ये चांगलं फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं असेल किंवा त्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. थँक्यू.